ठाकरे पवारांना सोडून जाणारे कंस रावणाचे वंशज. अजितदादा पवार यांच्या गटातील नेते सुनील तटकरे यांनी हिवाळी अधिवेशनात शरद पवार गटातील खासदारांना बाप आणि लेकीला सोडून दादांसोबत चला असा सल्ला दिला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. आणि यामुळे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली असून त्यावर सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी वर्तवली होती. अजित पवारांपासून ते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या सगळ्यांना आज जे काही मिळालं आहे ते शरद पवार यांच्यामुळे मिळाले. त्यांची आज बाजारात जी किंमत आहे ती शरद पवार यांनी केली आहे. जसं आमच्याकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे 40 चोर गेले त्यांचीही किंमत शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे. त्यामुळे बाप आणि लेकीला सोडा आमच्यासोबत या ही भाषा वापरणं अतिशय अमानुष आहे. संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घुण आहे तेवढीच ही भाषा क्रूर आणि निर्घुण आहे. ज्या पितृतुल्य नेत्याने तुम्हाला या स्तरावर नेलं, पण तुम्ही बाप लेकीला सोडा ही भाषा वापरण्यापर्यंत या स्तरापर्यंत येत आहे हे गंभीर आहे. केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी तुम्ही ही पातळी गाठता ते क्रूर आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटावर शरसंधान साधलेलं आहे. तटकरेंच्या विधानाचा समाचार घेत राऊतांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले. अमित शहांना खुश करण्यासाठी, मोग्यांबोला खुश करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या कठीण परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी कष्ट करून 8 खासदार निवडून आणले, त्यातले काही लोक जर सोडून जात असतील तर ते रावणाचे वंशज आहेत, अशा शब्दात राऊतांनी हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, तर कोणी पक्षातून फुटत असेल तर ते कंस आणि रावणाचे वंशज असतील, निर्घुण अमानुष असतील, अशा शब्दात संजय राऊतांनी संताप व्यक्त केलेला आहे. बघा, हे जे अजित पवारांपासून तटकरेपर्यंत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापर्यंत या सगळ्यांना आज जे काही मिळालंय हे शरद पवार साहेबांमुळे मिळालं. त्यांची जी किंमत आज बाजारात आहे ती शरद पवारांनी निर्माण केली. जसं आमच्याकडे एकनाथ शिंदेपासून त्यांच्याबरोबर जे 40 चोर गेले त्या चोरांची किंमत जी आहे ही शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामुळे आहे. पण ज्या प्रकारची भाषा ही खरी असेल की बाप लेकीला सोडा आणि आमच्याकडे या, ही भाषा म्हणजे अमानुष आहे, क्रूर आणि निर्घृण आहे. संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे तेवढीची भाषा निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्यानं तुम्हाला या स्तरावर नेलं, तुम्ही बाप आणि लेकीला सोडा या भाषेपर्यंत येता का? तर तुम्हाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळवायचं आहे आणि अमित शहाला खुश करायचं आहे, मोग्यांबोको खुश करणं आहे आपलं. हा, म्हणून पवार. आणि मला आश्चर्य वाटतंय, पुन्हा या कठीण परिस्थितीत पवार साहेबांनी 8 खासदार निवडून आणले, त्या परिस्थितीत कष्ट करून ते जर सोडून जात असतील त्यातले काही लोक, तर मला असं वाटतं ते रावणाचे वंशज आहेत. जर कोणी सोडून जात असेल उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना, कारण फार मोठ्या कष्टाने निवडून आणलेले आहेत, पक्ष गेला, चिन्ह गेलं, वणवण फिरले उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब, आणि तरीही परत हे फोडतायत आणि तुम्ही फुटताय. हे कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्गुण आणि अमानुष असतील, त्याशिवाय हे सोडू शकणार नाही, लक्षात घ्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.